स्थापन केली आणि पहिली टूर त्यांनी अष्टविनायक संपन्न केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वळून बघितलं नाही. त्यांना विदेशी टूरचा किंवा पर्यटनाचा छंद जडला आणि जगातले 63 देश ते फिरून आलेले आहेत. यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला. श्रीमान मनोहर गोविंद परब यांच्याशी जेव्हा मी बोललो तर त्यांनी 21 वेळा जपान या देशाची टूर संपन्न केली आहे. जवळपास 125 लाभार्थी या टूरचे आहेत आणि यासाठी त्यांना नवरंग सन्मान 2024 या सन्मानाने पुरस्कारित करण्यात येत आहे. खरं तर मनोहर गोविंद परब धैर्य, चिकाटी आणि ध्येयवेळी माणसं काय काय करू शकतात हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या पत्नीशी बोलल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की त्या माधुरी दीक्षित आवडीची असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीचं नाव माधुरी ठेवलं आणि त्या स्टेट बँक ऑफ पटियाला म्हणजे ती नंतर मर्ज झाली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, तिथे त्या कार्यरत होत्या. त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं की त्यांनी कधीही मनोहर परबांची अडवणूक केली नाही किंवा त्याचा आर्थिक पाठबळ त्यांना दिलं. आणि आमचे मनोहर परब साहित्यिक सुद्धा आहेत. त्यांनी महाराष्ट्र दर्शन, प्रेक्षणीय मुंबई, प्रेक्षणीय टोकियो, विश्वदर्शन आणि कायझेन या जापनीज टेक्नॉलॉजीवर पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी आजच्या संमेलनाध्यक्ष श्रीयुत प्रमोदजी कर्नाड सरांना विनंती करतो की मनोहर परब सरांना आपण सन्मानित करावं. पुष्पगुच्छ, रोख रक्कम, त्यानंतर सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करावं असं मी प्रमोदजी कर्नाड आणि इतर मान्यवरांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण सन्मान करूया. त्यांच्या मिसेसना बोलवायला हवं. खरं तर या माधुरी मॅडम, खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांची पत्नी, स्त्री नको म्हणाला, स्त्रीचे वेगळ्या वेगळ्या असतं इथं, म्हणजे स्त्री म्हणजे पत्नी कारणीभूत असते किंवा त्या यशामध्ये फार मोठा वाटा असतो. त्यांनाही आपण व्यासपीठावर निमंत्रित करूया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एक गिरणी कामगारांचा मुलगा